मंदोदरीच्या कानावरती बातमी गेली आणि मंदोदरीने विचारलं रावणाला, स्वामी, रामाची बायको परत करा. तुम्हाला माहित नाही रामाचा अधिकार. काय झालं मंदोदरी? अगं अहो म्हटले, रामाच्या नावानं दगड तरले. म्हटले मंदोदरी, तुला मी काय साधा वाटलो काय? रामाची माझी राशी एकच आहे. रावण आणि राम एका राशी आमची. तुला काय वाटतं मी दगड तरणार नाही? म्हणलं कसं शक्य आहे? चल सकाळी दाखवतो. सकाळी 4:30 उठले महाराज, तू नवरा बायको समुद्रावर गेले. रावणाने एवढा दगड फेकला, तो तरंगला. दुसरा फेकला, तो बी तरंगला. मंदोदरी तोंडात बोट घालून लागली, बया बया. पण माया नवऱ्या कोणी गोष्ट शक्यच नाही. दाल में कुछ काला आहे. माझ्या नवऱ्या कोणी शक्यच नाही, पण कसंच होऊ शकते. पण मी यायला कबलल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मंदोदरी आणि रावण दोघंच एकांतवासामध्ये, रात्रीची वेळ आहे. आणि मग मंदोदरीने रावणाला प्रेमानं प्रश्न विचारला असा हसून, त्या दिवशी दगड तुम्ही हाताने तरला, कस काय तरला बरं तो? रावण मला कस काय तरला म्हणजे आपली डिरिंग आहे. नाही म्हणले, मला खरं सांगा, मला खरं सांग. गोड बोलायला पगळलं नाही. नारी छोटी हो या मोठी हे विषय की बेल, शत्रू मारे दाव पेचिशे इह मारे हस खेळ. शत्रू डावपेच करून मारतात तर बया हसून खेळून मारतात. 7-12 कोऱ्या केल्या काही न नाही का, नान नाही करायचं, हॉटेल भाग्यश्री यावंच लागतं.